फोर्थ स्टँडर्ड मॅथचा पॅटचा पेपर 2025चा इयत्ता चौथी गणित. खालील दिलेले उदाहरण सोडवा. आईने योगिताला सहलीला 750 रुपये पाकिटात घालून दिले. 750. खालील संख्या अक्षरातल्या 359 359 चौकटीत योग्य चिन्ह द्या. चौकटीत योग्य चिन्ह म्हणजे जी संख्या मोठी आहे तिच्याकडे मोठं चिन्ह करायचं. मग 786 आणि 876. मग 876 ही संख्या काय आहे, मोठी आहे, मग त्याच्याकडे ते चिन्ह करायचं. मग सोमने 35 रुपयांना एक नारळ 9 नारळ 51 रुपयात किलो, त्याप्रमाणे 1 किलो साखर आणली. त्याने दुकानदाराला किती रुपये दिले? मग आता हे काय करायचं आहे, आपल्याला ॲडिशन करायचं आहे, म्हणजे प्लस करायचं आहे. मग 35 अधिक 59. मग 35 अधिक 59 किती रुपये झाले? 94 रुपये झाले. किती रुपये झाले? 94 रुपये. मग सीमाने झेंडूचे 60 फुलांपैकी फुलांचा हार केला, तर तिच्याजवळ किती फुले शिल्लक राहिले? सीमाने काय केलं? झेंडूचे 60 फुलांपैकी फुलांचा हार केला, तर तिच्याजवळ किती फुलं शिल्लक राहतील? मग 60 वजा 34. 60 म्हणून आपल्याला काय करायचे? 34 वजा करायचे. मग किती उरले? 26 फुलं शिल्लक राहिले. सीमाकडे किती फुलं शिल्लक राहिले? 26 फुलं शिल्लक राहिले. खालील उदाहरण सोडा. एका गावात 356 दुचाकी व 276 चारचाकी गाड्या आहेत, तर एकूण किती गाड्या आहेत? मग आता इथे काय करावं लागलं? आपल्याला वजाबाकी करावं लागेल. 356 वजा 276. मग नाही, एका गावात 356 दुचाकी व 276 चारचाकी गाड्या आहेत, तर एकूण किती गाड्या आहे? मग इथे वजाबाकी म्हणजे बेरीज. आपण आता बेरीज करू, वजाबाकी न करता बेरीज करायची. मग एकूण गाड्या किती? 632 आहे. मग 356 अधिक 276 म्हणजे त्याचं उत्तर किती आलं? 632. मग एकूण गाड्या किती आहे? 632. मैदानात एका रांगेत 27 मुले आहेत. अशा 8 रांगेत किती असतील? तर एकूण मुले किती आहेत मग तिथे? आता 27 मुले आणि 8 रांग आहे. मग एका रांगेत 27 मुले आहेत. किती आहे? 27 आहे. तर 8 रांगेत किती? मग 27 गुणिले 8. आता इथे काय करायचं आहे आपल्याला? 27 गुणिले 8 मग 216 मुले आहे. किती आहे? 216 मुलं. भागाकार करा आणि भागाकार व बाकी लिहा. आता हे जे उदाहरण दिलेलं आहे याच्यामध्ये मुलं भागाकार करताना खूपच चुकतात. इथे भागाकार पण करायचं आहे आणि बाकी पण लिहायची. मग आपल्याला 82/9. आता इथे 82/9 9ने आपल्याला भागायचं आहे, तर आपला भागाकार येतो 9 आणि बाकी येते 1. तर आपण भागाकार शब्द लिहून पण तिथे त्याच्याबरोबर 9 लिहायचं आणि बाकी पण 0 आणि 1 लिहायचं, म्हणजे बाकी आपली 1 येते. तसं उत्तरामध्ये खाली लिहायचं. भागाकार 9 आला आणि बाकी 1 आली. ते लिहिताना हातच्या वगैरे बघायचं. भागाकारमध्ये बरेच मुलं चुकतात, तशी ती चुकी करायची नाही. आता खाली दिलेला आहे प्रश्न 5वा. सूचनेनुसार सोडवा. आता बघा काय सूचना आहे आपल्याला दिलेली. खालील तक्त्यात अचूक उत्तर लिहा. आता आकृती दिले सर्कल. मग बघा काय आहे? वर्तुळ दिलेले. मग वर्तुळाला किती कडा असतात? 1 कडा असतात. वर्तुळाला कोपरे असतात का? नाही. मग कोपरे म्हणजे काय? मग तिथं काय लिहिणार आपण? 0 लिहिणार. कोणत्याही एका चौकोन काढा आणि त्याचे कडा व कोपरे याची संख्या मोजा. चौकोन आहे, त्या चौकोनाला कडा 4 असतात आणि कोपरे पण किती असतात? 4 असतात. त्याच्या कडा पण मोजायचे आणि कोपरे पण मोजायचे. बघा बरं, कडा किती? 1 2 3 4. कोपरे 1 2 3 4. अशा प्रकारे आयताचे कोपरे आणि कडा द्यायचे. मग उत्तराचे अचूक पर्याय चौकटीत लिहा. आता आपल्या इथे उत्तर आहे ते योग्य पद्धतीने चौकटीत लिहायचे. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? मग त्याला आपल्याला ऑप्शन दिलेले आहे 100, 10, 9000. मग 1 सांगा बरं किती सोपं आहे. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग एक ऑप्शन आला आपला, पहिला ऑप्शन येईल. मग लांबी मोजण्यासाठी टिंब हे एकक वापरतात. लांबी मोजण्यासाठी मग काय वापरतात? ग्रॅम वापरता का किलोग्रॅम वापरता का सेंटीमीटर वापरता का मीटर वापरतात? आपल्याला तिथे पर्याय दिलेले राहतील. मग त्या पर्यायामध्ये आपण 4 पर्यायामधून एक पर्याय सिलेक्ट करायचा.
मग ऑप्शन 4 आहे मीटरचं. मग आपण काय लिहिणार तिथे, जिथं मग कसं लिहायचं, लांबी मोजण्यासाठी मीटर हे एकक वापरले जातात. मग काही मुलं चुकीचं लिहिते, त्यात कोणी किलोग्रॅम लिहिल, ग्रॅम लिहिल, लिटर अशी चुकी करायची नाही. तर ऑप्शन व्यवस्थित वाचायचे आणि मग तिथे मीटर लिहायचं. खालील दिलेले दिनदर्शिका प्रश्न दिलेले आहे. आता दिनदर्शिका एखादं कॅलेंडर दिलेलं असेल तुम्हाला, ते कॅलेंडर बघून उत्तरं लिहायचे. शेजारील दिनदर्शिका सोमवारी येणारी तारीख. मग आता सोमवारी किती तारखा येते ऑगस्ट महिन्यामध्ये? 4, 11, 18 आणि 25. ऑगस्ट महिन्यात किती सोमवारी येतात? सोमवारी तारखे येतात 4, 11, 18 आणि 25. हे व्यवस्थित बघायचं. कॅलेंडरचा चार्ट दिलेला असेल तुम्हाला, त्याच्यात ते बघायचं आणि मग लिहायचं. आता बघा, ऑगस्ट महिन्यामध्ये स्वातंत्र्य दिन कोणत्या वाराला येत असतो? आता हे आपल्याला माहितीच पाहिजे. तर कधी येतो? शुक्रवारी, म्हणजेच फ्रायडेला येतो. स्वातंत्र्य दिन केव्हा येतो? आपला फ्रायडेला येतो. बघा बरं, 15 ऑगस्ट ही तारीख केव्हा येते? कॅलेंडरमध्ये व्यवस्थित बघायची, दिनदर्शिकेमध्ये. या महिन्यात 5 वेळा येणारे वार कोणते आहे? आता ऑगस्ट महिन्यात 5 वेळा कोणता वार येतो? रविवार येतो, शनिवार येतो आणि शुक्रवार येतो. अंदाजी लिहायचं नाही, पहिले चार्टमध्येच बघायचं. या महिन्यातील दुसऱ्या शनिवारी कोणत्या तारखे येतात? शनिवारी दुसऱ्या शनिवारी किती तारीख येते? 9 तारखेला येतो. कितव्या तारखेला येतो? 9 तारखेला दुसरा शनिवार येतो. आता आपण प्रश्न 8वा बघतोय. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील घड्याळात दिसणारी वेळ व तास मिनिटे. 4:25. तुम्हाला घड्याळ दिलेलं असेल, त्या घड्याळात बघायचं. सकाळी 6 वाजता खेळायला गेलेली मानसी सकाळी 7 वाजता घरी परत आली. पण मानसी घरी परत आली ती वेळ घड्याळात दाखवा. मग किती वेळ वाजता मानसी आली? गेली 6 वाजता, परत आली किती वाजता? 7 वाजता. मग 7 वाजता 1 तासानंतर ती कधी आली? घरी परत आली. व्यवस्थित बघा, घड्याळ दिलेलं असेल. मानसी जाताना किती वाजता गेली? सकाळी 6 वाजता. येताना किती वाजता आली? 7 वाजता. म्हणजे 1 तासाचा काय पडला? डिफरंट पडला. मग 1 तास 7 वाजता ती वापस आली. मग खालील तक्ता पूर्ण करा. विद्यार्थ्याचे आवडते खेळ खो खो. टाळ्याच्या खुणा द्यायच्या इकडे कॉलममध्ये. आणि विद्यार्थिनी 6. क्रिकेट 5 आणि 5. टाळ्याच्या क्रिकेटमध्ये 5 आहे. दहा खालील प्रश्न सोडवा. खालील आकृतीचा पावा भाग रंगवा. पाव भाग म्हणजे आता जी आकृती दिलेली त्याचा पाव म्हणजे 8 भाग आणि 2 भाग. आता जर आकृती दिली त्याचा जो अर्धा भाग पाव भाग असतो, अर्धा पण नाही पाव भाग असतो, तेवढंच आपल्याला रंगवायचा असतो. आता तुम्हाला दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिले? फुलांच्या समूहाचा पाऊण भाग रिंगण करा. फुलं दिले त्या भागाला रिंगण करायचं. तुम्हाला चार्टमध्ये दिलेलं असेल तिथे रिंगण करायचं त्या फुलांच्या पाकळ्यांना. आता 12चा अर्धा बरोबर किती? 12चा अर्धा बरोबर किती सांगा बरं. आता मला 12चा अर्धा बरोबर किती येईल? मग 12 भागिले 2. मग 2 आणि मग 2 आणि 12ला भागलं किती येतो? 6 येतो. म्हणजेच अर्धा भाग किती येतो? 6 येतो. 2 आणि 12ला जर भागलं तर 6च येईल, म्हणजे त्याचा अर्धा भाग येईल. मग 1 किलो साखरेपैकी अर्धा किलो साखर आईने लाडू करण्यासाठी वापरली. तर आता किती किलो साखर उरेल? आईने किती किलो साखर वापरली? अर्धा किलो. आईने लाडू करण्यासाठी वापरली. 1 किलो साखर 1000 ग्रॅम बरोबर. मग अर्धा किलो 500 बरोबर की नाही. मग 1000 वजा 500, 1000 म्हणून 500 केली म्हणजे किती उरले? 500 ग्रॅम. म्हणजेच अर्धा किलो साखर उरेल. किती किलो साखर उरेल? मग अर्धा किलो साखर उरेल बरोबर की नाही.